प्रेषित. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळाला. खरोखर या स्पर्धेला खूप शुभेच्छा आणि सुंदर आयोजनाची पावती आमचे शाखाप्रमुख हिरेश भाऊ आणि ध्रुव इलोन संघाच्या बऱ्याचशा खेळाडूंना मला फोनवर दिला की दादा खरोखर सुंदर आयोजन तुम्हाला सरपंच चषक म्हणून करता आलं. जाऊया. रेहान नावाचा एक नामांकित गोलंदाज अपकमिंग यंग टॅलेंट बघताना आता बघायला मिळतोय आणि जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. प्रेक्षक टाळ्या तर वाजवा जेणेकरून मोठी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. सरपंच चषक या नावाने 50,000 रोख पारितोषिकाची दुसरा सेमीफायनल सामना साई गणेश बनाव पॅराडाईज. रेहान पहिला चेंडू घेऊन जातोय. दिव्येश दिवच्या नावाने गावात सुप्रसिद्ध असणारा हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये अविस्मरणीय अनेक अशा मेमोरीज आठवणी आपण जाताना ह्या सरपंच चषकाच्या माध्यमातून घेऊन जाणार आहोत. मिठागर क्रिकेट क्लब आयोजित सरावली आयोजित सरपंच चषक हे बघायला मिळतात. मोठमोठे सपोर्टर्स तुम्हाला बघायला मिळतात. अप्रतिम असे सामने आणि प्रत्येक सामन्यामध्ये वेगवेगळ्या ठसा वेगवेगळ्या किमया वेगवेगळ्या आठवणी या देऊन गेल्यात. पण डहाणू वडकुल जय हनुमान काय खेळलात तुम्ही. अफलातून क्रिकेट खेळलात. बॅकफुटला गेला आहे. कट करतो कव्हरच्या रिझनला एज घेतली. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. दोघंही फलंदाजाने आपलं व्यतिरिक्त खातं खोललं. एक 2 चेंडू 2 धावा. या अगोदरच संघर्ष मुरबा यश फाउंडेशन प्रेझेंटच्या माध्यमातून खेळणारा मुरबा संघ फायनलमध्ये प्रवेश केला आहे. गुड फिल्डिंग. आता एक बॅटर वाढला आहे. ह्या खेळाडूकडे बॅटिंग करण्याची खूप कालच्या दिवसात याच्याकडनं खूप चांगली बॅटिंग आम्हाला बघायला मिळाली. एका साईडला परफेक्ट एक्सपिरियन्स. रेहान कंटिन्यू करतोय. मोठा शॉट खेळायचा होता. इथे बाकी बॅटची एज घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावानं विचार केला लेग बायच्या रूपात धावसंख्या होते ती 3 धावा. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून 3 कॅमेरे तुम्हाला बघायला मिळतात. 3 कॅमेऱ्याची लाईव्ह टेलिकास्ट आपण सातत्यपूर्ण 3 दिवस बघत आहात. अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला उपस्थिती दिली. सर्वात प्राऊड फील्ड भारतीय सैनिक हे तुम्हाला बघायला मिळाले. खरोखर त्या सैनिकाचं कौतुक आणि जेवढं करावं तेवढं कमीच. एक धावसंख्या होती ती 4 धावा. खूप चांगली गोलंदाजी हाताळताना आपण रेहानला बघत आहात. इथे बाकी धर्मवीर संघ विजेता झाला. त्यावेळेला रेहान हा गुड बॉलर म्हणून त्याची निवड झाली होती गतवर्षी. बॅकफुटला गेला. चेंडू ॲक्च्युली कव्हर आणि पॉईंटच्या रिझनला खेळायचं. बॅटची एज घेऊन गेला. खूप चांगलं षटक हाताळलं. एका षटकात फक्त 4 धावा दिल्या. 51 केली गोलंदाजी टाकण्यात 5 दिल्यात फक्त एका षटकात. सुंदर गोलंदाजी हाताळली. बहुत ही बेहतरीन गेंदबाज डालते हुए रेहान ये पहले गेंदबाज को हमने देखा है. अगर इस मैच की बात करें जो दर्शक देरी से उनको मैं कहना चाहूँगा ये मैच है पैराडाइज बनाम सातपाटी. टॉस जीता पैराडाइज ने और पहला फील्डिंग का फैसला किया और पहले ओवर के समापन के बाद बिना कोई विकेट खोए 5 रन बनाए हैं सातपाटी साई गणेशने. आता बाकी बादल नावाचा डावखुरा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. जबरदस्त लेग स्पिन आणि म्हणजे लेफ्ट आर्म लेग स्पिन आणि तेवढी चायनामन म्हणजे जो मध्ये चेंडू येतो ऑफ स्पिन त्याला चायनामन म्हणतात. एक असे दर्जेदार गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. आज जर पॅराडाईज संघ तुम्ही बघितला दरवर्षी वेगवेगळे खेळाडू त्या संघात दरवर्षी पाहायला मिळतात. बघा टायमर लावलाय. कृपया लक्ष असून द्या. हो 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 काय गोलंदाजी बघायला मिळते. मी म्हटलं की चायनामन टाळण्याची ताकद आहे. इकडे त्याचा चायनामन चेंडू झाला म्हणजे इथे त्याला खऱ्या अर्थाने ऑफ ब्रेक झालाय. दोन्ही हाताने कट करण्याची ताकद या गोलंदाजाकडे बघायला मिळते. बादल नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. गुड फिल्डिंग. गुड्डूकडे जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते. दर्जेदार क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. एक क्वालिटी क्रिकेट जो तुम्हाला पॅराडाईज संघाकडे बघायला मिळते. अंडरआर्म क्रिकेटचं एक स्वप्नवत क्षेत्ररक्षण कसं असावं हे पाहायला मिळते. पुन्हा बादल
पंच हात घोषित करतात. तिथं व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर गेला. अवांतर धावांची धावसंख्या 1 वरती धावसंख्या होते ती 6 धावा. पुन्हा वाईट चेंडू. नो बॉल. इथे नो बॉल दिलाय पण इथे अंडरआर्मला नो बॉलला फ्री हिट नाही आहे. दादा 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 दोन चेंडू चांगले टाकला, 2 चेंडू वाईट टाकला. पुन्हा एक चांगला पुन्हा बादल. जबरदस्त गोलंदाजी. मी तुला बदला नाही, चायनामन टाकण्याची ताकद आहे. गुगली चायनामन जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. आतापर्यंत दुसरं षटक मार्ग असतं. 8 धावा. जबरदस्त गोलंदाजी हातात असताना तुम्हाला पॅराडाईजचे गोलंदाज बघायला मिळतात. तेवढी चांगली 7 क्षेत्रक्षणाची बघायला मिळते. सुपर पिस ऑफ फिल्डिंग. ब्युटिफुल फिल्डिंग. ओ हो दॅट्स अ नॅचरल लेग ब्रेक. बघा थोडासा कट झाला, फलंदाजाला अचिंबित ठेवला, बांधून गेला आणि इथे बाकी फलंदाज चेंडू होतो डॉट. एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे दिव्येश आणि प्रेषित. सलामीची जोडी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. अतिशय मोठी रोमांचकारी स्पर्धा बघायला मिळते. प्रत्येक चेंडूवर, प्रत्येक धावावर, प्रत्येक क्षणावर सुवर्ण अक्षर लिहिण्याची स्पर्धा मिठागर क्रिकेट क्लब आयोजित आपण बघत आहात ती म्हणजे सरपंच चषक. विजेता संघासाठी 50,000 रुपये रोख आणि आकर्षक ट्रॉफी. उपविजेता 25,000 रुपये एक आकर्षक ट्रॉफी. तृतीय आणि चतुर्थ 5,000 रुपये आकर्षक. बेस्ट बॅटर म्हणजे बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज हे प्राईज आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आणि बेस्ट फिल्डर हे देखील अवॉर्ड आहे. अतिशय सुंदरचं आयोजन. पुन्हा खराब गोलंदाजी. इथेच कमकुवत आहे. हा गोलंदाज चेंडू डॉट टाकतो पण तेवढे चेंडू वाईडमध्ये देतो. कालच्या दिवसात देखील आपण बघितले चेंडू डॉट टाकतो 3-3 मग 3-3 वाईट देतो. म्हणजे इकॉनॉमिकली गुड अँड दॅट्स अ बॅटर. अशा पद्धतीचं बघायला मिळत आहेत. आता पण 3 चेंडू वाईट टाकलेत, त्याच्या अगोदर 3 चेंडू डॉट टाकले. एक कव्हरचं सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं. 10 चेंडू 10 धावा आल्यात. पुन्हा एकदा बादल समोर आहे तो दिवेश. हलक्या बॅटरीने खेळून काढला. काय गोल्डन टप्पा अचूक बघायला मिळतो. परफेक्ट लाईन अँड लेंथ. गोलंदाजीचं बाजू आहे. फक्त अतिरिक्त धावा देतात ना तिथे थोडंसं गोलंदाजीमध्ये धावा जातात. बाकी टप्पा म्हणला तर लाईन अँड लेंथ म्हटलं की सुपर पीस ऑफ बॉलिंग ज्याला म्हटलं जातं. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. काबिले तारीफ करून काही गेंदबाज की. आणि ज्या पद्धतीने दोन्ही टर्न करतो, एका साईडला प्रॉपर लेग ब्रेक आणि एका साईडला आपल्या हाताच्या बोटावर चायनामन टाकतो म्हणजे गुगली येतो चेंडू तो या बॅटर्सला. पुन्हा एकदा आपला षटकारला. वाइड बॉल. यही तो दुआ है इस गेंदबाज का कि ज्यादा गेंद कट होती है और गेंद बाहर निकल जाती है. धाव संख्या होते 11-12. गुड फील्ड यहां पे देखा. क्षेत्ररक्षण केलं शिवराम और बाद में कलेक्ट किया जब्बीर ने और बहुत अच्छी थ्रो. इस गाने का एक ही आंसर है ब्रेकअप. आजकालच्या मुलांचं काही शब्द बघायला ब्रेकअप हुआ रे बापरे क्या बात है क्या माहिती दिखते जातो. आणि श्लोक एवढे बोलतात ना 4 मुलं एकत्र झाली तेरी. अरे आईची किंमत ठेवा यार. काय काय शब्द बोलतायत. ओके और इनिंग होऊन द्या. चला हो तिसऱ्या चौथ्यासाठी बॉल आउट आहे. ड्राईव्ह केलाय. जबरदस्त फिल्डिंग. जसं एखादा टोपल्यामध्ये झाडावर आंबा पाडावर टोपल्यात पडावं तशा पद्धतीने मजबूत हँड बघायला मिळेल. सुपर पिस ऑफ फिल्डिंग.
काय सिलेक्शन आणि काय जबरदस्त गॅदरिंग केलं आहे. चायना वॉलप्रमाणे बांधून ठेवला आहे. ज्या सीमेसाठी प्रत्येक देशाचे युद्ध होतात तसं सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकाप्रमाणे इथे पॅराडाईज चक्र क्षेत्ररक्षण करतात. चेंडू पडल्यानंतर खाली राहतो आणि या गोलंदाजाचं मी कौतुक करेन. कोणत्याही मैदानावर कोणत्याही क्रीडांगणावर खाली चेंडू ठेवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे बघायला मिळते. धावसंख्या 1 वाढून धावसंख्या होते ती 13 धावा. आता बाकी मॅन इन फॉर्म हर्षद नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. तिन्ही सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करताना आपण पाहिलं. अगोदरच्या सामन्यामध्ये जबरदस्त मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड विजेता तुम्हाला बघायला मिळाला आहे. सामनावीर पुरस्कार घेतला होता. 9 चेंडूत 22 धावा तेव्हा काढल्या होता. आणि आता बाकी धावांची गरज आहे. अजूनपर्यंत 52साठी झुंजतात पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करताना पॅराडाईज संघ तुम्हाला बघायला मिळतोय. धावा बाकी निघत नाही आहे. दर्जेदार स्पर्धा. मानांकनामध्ये अव्वल मानांकन आतापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेला दिले गेले सर्व खेळाडूंनी प्रेक्षकांनी यूट्यूबरमध्ये बघणाऱ्या खेळाडूंनी आणि सांगायला आनंद वाटेल की आजचे व्ह्यूअर्स 18,000 झाले. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. म्हणजे ही स्पर्धा किती मोठी परचली हे तुम्हाला बघायला मिळेल. एका दिवसात 18,000 घेणारी अंडरआर्म क्रिकेटमध्ये पहिली स्पर्धा इथे आपल्याला बघायला मिळते. सुंदर आयोजन, चांगली पंचगिरी, उत्कृष्ट तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळालं. टीजे डागलेचं संचलन समालोचनेमध्ये आम्ही सांगू शकत नाही आमच्याविषयी. ओ हो हो, काय जबरदस्त चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल. पंचाला सांगा ते देतील तेव्हा आम्ही काहीच बोलू शकणार. ओके, रिव्ह्यू घेतलाय. चला या रिव्ह्यू बघण्यासाठी इकडे येत आहेत. तिथपर्यंत डीजे गाणं घ्या, त्यांचं काम ते करतील. तिथपर्यंत आपण गाणं ऐकू, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करा. झोप मातब्बर संघ पालघर बॉक्स गटमध्ये नामांकित संघापैकी हे 2 नामांकित संघ तुम्हाला पाहायला मिळतात. इथे बाकी सरळ हातामध्ये गुड्डू बाकी या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवत असताना या षटकाचा शेवटचा चेंडू 19 धावा फलकावर लागला. जबरदस्त मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही मातब्बर संघ बघायला मिळतात. पॅराडाईज बनाव साई गणेश सातपाडी विरुद्ध आपण बघत आहात. पुन्हा रेहान आपला षटकाचा पुढचा चेंडू. गुड फिल्डिंग आणि इथे बाकी क्षेत्र सुंदर केला. 3 षटकं संपली आणि 19 धावा झाल्यात. इथे बाकी धावासाठी संघर्ष करावा लागतोय तो सातपाडी संघाला. आपले सपोर्टर्स आपले खेळाडूंना काहीतरी मार्गदर्शन करतात की किती धावा केली ते आपण गोलंदाजीचा सामना काढू शकतोय. इथे बाकी बघत आहात अतिशय सुंदर आयोजन केलं गेलं या स्पर्धेच्या माध्यमातून. मिठागर क्रिकेट आयोजित सरावली आयोजित सरपंच चषक आपण बघत आहात. ही जी सायकल बघत आहात ती आम्हाला सायकल दिली आहे फ्रेंड्स मोबाईलचे आमचे उत्तम मात्र यांच्याकडनं.
नुकतंच त्यांच्याकडे नवीन मोबाईल काल लॉन्च झाला, ते मोबाईल बुक करा आणि उत्कृष्ट अशा अनेक भेटवस्तू त्यांच्याकडून दिल्या, त्याचा स्वीकार करा. पण उत्तमजी म्हात्रे, तुमचा दिलदारपणा, तुमच्या रस्त्यावर क्रिकेटवर प्रेम आणि माझे बांधव हेच माझे ग्राहक, हा मंत्र तुम्ही बांधतात आणि तुम्ही जिथे जिथे जातात त्या प्रत्येकाला तुमच्याकडनं काही ना काही बक्षीस तुम्ही देण्याचं काम करतात. त्याबद्दल अनेक मान्यवरांना नव्हे तर अनेक स्पर्धक नव्हे तर तमाम पालघर बोईसर व्यासाकडनं तुम्हाला जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. एक ब्रँडेड माल, अनेक चांगल्या वस्तू तुम्हाला मिळतात. ते म्हणजे जायचं वंजारा रोडला, बोईसर स्टेशनच्या बाजूने गेलात की तुम्हाला शंकराच्या मंदिरसमोर वंजारा रोड, तिकडे गेलं की 7व्या नंबरच्या गाळ्यामध्ये तुम्हाला हे दुकान बघायला मिळतं. दुकानचं नाव आहे फ्रेंड्स मोबाईल. आता बाकी जब्बीर खान तुम्हाला बघायला मिळतोय. जब्बीर खान तर बघायला तर खराच आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. देशासाठी खेळताना मॉन्टॅक्स बॉलमध्ये भारतीय संघाला त्यांनी गोल्ड मेडल जिंकून दिलं होतं. तेव्हा त्यांनी श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान या संघाला पराभूत केलं होतं आणि त्या संपूर्ण आशिया खंडातले उत्कृष्ट बॅटर्स म्हणून त्याची निवड झाली होती. काय जबरदस्त फिल्डिंग करतात हो, जणू काय हाताला लवचिंबक असावं. हुकूमत गाजवतात क्षेत्र क्षणामध्ये. हर्षल 2 चेंडू 1 धावा. अवांतर धावा मिळतात. आजच्या दिवसात जर पाहिलं तर खूप वाईट चेंडू टाकलेत. धावसंख्या 1 वरती 21 धावा फलकावर लागल्या जातात. ओहो हो, जबरदस्त ऑन साईड बघायला मिळतो. गरज होती मोठ्या फटकाची, गरज होती 4 धावाची. ते दुधाचं सीमा पलीकडे ऑन साईडला 4 धावा. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली. चेंडू पडला स्टंपवरती, ऑन ड्राईव्ह बघायला मिळालं आणि इथे बघता 25 धावा या फलकावर लागल्यात. 3.2 षटकं टाकली गेली. जबरदस्त आयोजन, प्रेक्षकांची असली सपोर्टर्स काफ़ी बढ़िया है. प्रेक्षक क्रिकेट दर्दी, क्रिकेट प्रेमी जितने भी, मैं तारीफ को बिल्कुल मिठागर क्रिकेट क्लब और हमें सही दिल से कमेंट्री बॉक्स से मैं आपके काफ़ी गर्वान्वित हूँ. जो प्यार आपने इतने 3 दिनों से जताया, जो रात के 2-2 बजे तक मैच देखने का काम आप करते रहे, उसके लिए काबिल तारीफ पूरे प्रेक्षक और पूरे क्रिकेट सपोर्टर का मैं करूंगा. और बिल्कुल जो भी हमारे यूट्यूब पर ऊपर मैच देख रहे हैं, क्योंकि 18,000 हम लोग को व्यूवर्स मिले हैं और जितने 18,000 देखने वाले को मैं काफ़ी दिल से, मैं खुद कमेंटर दीपक सिंह और संतोष पाटिल की तरफ से आपके काफ़ी सभी के शुक्रगुजार करता हूँ. पुन्हा एकदा वाईट चेंडू बघायला मिळतोय. 18,000 व्ह्युअर्स एका दिवसात मिळण्याचं मोठं मानांकन स्पर्धा बघायला मिळते, ती म्हणजे सरपंच चषक. काय लोक प्रेम करणारे अंडरआर्म क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं. पुन्हा चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. सुंदर क्षेत्ररक्षण. इथे बाकी निलेश पवार तुम्हाला बघायला मिळतोय, निशांत पवार बघायला मिळतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एक तुम्ही क्रिकेटमध्ये बघाल, जेव्हा तुम्हाला मोठा संघ समोर येतो ना, तेव्हा तुमची बॉडी लँग्वेज जास्त गरम होते आणि तुम्ही त्याहीपेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचं काम करतात. धावसंख्या 1 निवडते, धावसंख्या होते 27. काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. ब्युटिफुल फिल्डिंग. सगळ्या खेळाडूचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. पुन्हा आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू. चला यायचं आहे. पंचाने DLS घेतलाय. जसं काय एखाद्या लग्नामध्ये जावं, रिसेप्शनमध्ये कसं स्टेजवर चढावं, तसं आमचं आयोजकाचं इकडे बघायला मिळते. खूप परिश्रम बघायला मिळतात. जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळते. चला आदरणीय सचिन गरज साहेब या. आपण सचिन गरज साहेबांचा सन्मान करतोय. एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून त्याला आपण बघायला मिळेल. सचिनजी या. आणि मी किशोर पटेल यांना विनंती करतोय, किशोरजी आपण त्याचा सन्मान करायचा आहे. या सचिनजी. खूप प्रेमळ व्यक्तिमत्व बघायला मिळतात. खूप चांगलं प्रेम तुम्ही क्रिकेटवर करता. खूप चांगलं कौतुक आमच्या खेळाडूचं तुम्ही करतात. आणि ज्या पद्धतीने किशोरजी राजाच्या दरबारातली महाराष्ट्राच्या संस्कृतीची ही मायाची उबदार शाल तुमच्या गळ्यामध्ये टाकताना मायाचे ऊब तुमच्याकडे बघायला मिळते. एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन तुम्हाला सन्मानित करताना मिठागर क्रिकेट क्लब आणि ह्या सरपंच चषकामध्ये आम्हाला खूप खूप आनंद होता. असंच प्रेम या क्रीडांगणावर, या क्रिकेटपटूवर आणि या आयोजकांना सुद्धा अनेक अनेक धन्यवाद तुम्ही आमचा सन्मान स्वीकारल्याबद्दल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे 28 धावा झाल्यात. ओ हो हो, काय फिल्डिंग बघायला मिळते. जब तक सीने में जान रहेगी तब तक हिंदुस्तान के लिए लढते रहूंगा, हे माझ्या भारतीय दलाचं वाक्य तुम्हाला बघायला मिळतंय. इलेक्ट्रिसिटी प्रमाणे जिस तरह से मछली
पानी में डुबकी लगाते, उस तरफ से हवा में तैरते हुए, जहां हम लोग एरोप्लेन बच्चों को हवा में उड़ने वाला ये विमान है और पानी में तैरने वाला ये बोट है, तशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि फील्डेक्शन करावं. परफेक्ट फील्डिंग. व्हॉट अ सुपर क्लास. काय कौतुक करावं क्षेत्ररक्षणाचं. डॉट बॉल. इथे बाकी धावा बघायला म्हणजे 29 धावा. 4 षटकं संपली. 19 धावा. पट्टीपर्यंत क्षेत्ररक्षकांनी केलेला क्षेत्ररक्षकाच्या संरक्षण जोरदार टाळायला पाहिजेत. बढ़िया फील्डिंग करते हुए कितनी डाइव्स लगाए, दाएं और बाएं और कवर में, मिड विकेट में, कवर में, पॉइंट में. बहुत ही बेहतर फील्डिंग. रात के अंधेरे में बिल्कुल बिजली सराई से, तो जिसको कहते हैं कि निसर्गाचा कुआ नसताना नहीं, कृत्रिम लाइट बिल्कुल अंधेरी में उजाला बना के ये 12 पे मैच. और इस मैच का नाम है सरपंच चषक. आदरणीय सरपंच आनंदी जोडी यांच्या सन्मानाने मिठागर क्रिकेट क्लब आयोजित सरपंच चषक भरवला गेला आहे. आणि बघता बघता 18,000 व्ह्यूअर्स एका दिवसात मिळण्याचा महाकाय पराक्रम. धावसंख्या झाला 29. काय दर्जा बघायला मिळालाय. घेतलेले कष्ट, घेतलेलं मेहनत आणि तिसऱ्या दिवशी विकेट देखील बघा, एक देखील स्पॉट नाही आहे. एवढी मेहनत घेतली मिठागरच्या सर्व क्रिकेटर्सनी. बाजूला हिरवळ बघायला मिळते. उच्च दर्जाचं तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट बघायला मिळते. ओम साईच्या माध्यमातून, उर्वी डीजेच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं टेलिकास्ट बघायला मिळते. आणि प्रत्येक सपोर्टर्स, क्रिकेट प्रेमी असंख्य बघायला मिळतात. आणि आमची एक महिला ताई बघायला मिळते, राजस्थानवरून आलाय. खरोखर एक राजस्थानी गीत जर मिळालं तर लावा. नात्तो मारो रुपयो पासोले, हे राजस्थानी गीत फेमस बघायला मिळालं आम्हाला. जाऊया शेवटचं षटक घेऊन जातोय गुड्डू. 5 षटकाचा सामना आपण बघा. आतापर्यंत 29 धावा, 1 गडी बाद असं तुम्हाला बघायला मिळेल. पण एकंदरीत जर पाहायला मिळालं तर हर्षल 5 चेंडू 7 धावा. दिव्येशला इथे बांधून ठेवला आहे. दिव्येश आतापर्यंत 16 धावा खेळल्यात, फक्त 90 धावा जमवल्यात. शेवटचं षटक महत्त्वपूर्ण तुम्हाला बघायला मिळते. दोन्ही संघाचे मोठमोठे सपोर्टर्स इकडे बघायला मिळतात. अतिशय सुंदर आयोजन आणि उत्कंठा वाढवणारी, शिगेला पोचणारा हा सेमीफायनल बघायला मिळतोय. आणि गुड्डू नावाचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो पॅराडाईज संघाकडनं. समोर बॅटर आहे तो म्हणजे हर्षद. कट केला आहे, सिंगल धावा बघायला मिळते. 30 धावा फरकावर लागल्या जातात. एकेरी धावा फक्त बघायला मिळतात. आतापर्यंत मला वाटतं फक्त एकच चौका बघायला मिळाला आहे. 2 बाउंड्री, एक हर्षदच्या बॅटीतून आली आणि एक आल्या दिव्येशच्या बॅटीतून. हर्षद खेळतो 6 चेंडू 8. आता या मॅचमध्ये दिव्येशला थोडंसं बांधून ठेवलं आहे. 16 चेंडू 9 धावा. जबरदस्त मॅच. मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात सरपंच चषक दुसरा सेमीफायनल सामना. इथे बाकी खराब चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा, खणखणी चौका. 34. अजून देखील 4 चेंडू येण्याचे बाकी आहेत. एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. चेंडू फौजो द्वंद्व युद्ध, बिल्कुल कड़ा मैच यहाँ देखने मिला है. हर रनों के ऊपर संघर्ष करना पड़ रहा है. हर गेंद के नीचे सोच पड़ना पड़ता है. हर बल्लेबाज को काफी देखते हुए गैप ढूंढने की संकल्पना रखती है और इसी को कहते हैं क्रिकेट. सबको दिलगिरी व्यक्त करण्याचं काम करायला पाहिजे. तो जिंदा दिल में किस तरह से लड़ना है और मैच में किस तरह से काबू पाना है, ये यहाँ पे बताने वाला कि हर साल कम से कम 20 से 25 बार हम सामने खेलते हैं. हर किसी को कहाँ पे बांधना है, कहाँ पे गेंदबाज उसको रुकना है और किसी का कहाँ स्ट्रॉन्ग होना है, सब कुछ पढ़ाई की हुई यहाँ पे बेहतरीन मैच. गुड्डू एक बार कंटिन्यू करते हुए. थैंक यू सो मच दादाजी, इतना प्यार किया मेरे ऊपर, क्योंकि आपकी भेल इतनी अच्छी है ना, नमकीन है ना, तिखी है ना, मीठी है. ओ चेंडू खाली राहतोय, डॉट चेंडू जातोय. जबरदस्त मॅच तुम्हाला इथे बघायला मिळते. कीर्तेश पटेल कुठे असतील तर कृपया मंचावरती या. आत्तेजी राऊत आपली वाट बघतात. सोडून दिला क्षेत्रक्षण करण्याच्या उरात आणि त्याला वाटतं बॉक्स आउटचा विकेट. आणि या 4 धावा खूप महत्त्वाच्या ठरू शकतात. धावसंख्या होते ती 38. 38 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या मॅचमध्ये तुम्हाला बघायला मिळते. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा संघर्ष, क्रिकेटची ठिणगी आणि सेमीफायनल कशी असावी ह्याचं वित्तमय उदाहरण या मैदानाच्या मॅचमध्ये बघायला मिळते. दिव्येश नावाचा क्रिकेटर इथे बाकी चांगला तळपताना पाहायला मिळतोय. ओ इथे बाकी जब्बीरला बीट केलाय. बघता बघता अप्रतिम चौकार बघायला मिळतोय आणि इथे बाकी धावा बनतात त्या. हा, सातपाटी संघ लाईनच्या मध्ये कृपया कोणी जाऊ नका. आयोजकांचा एक सूचना आहे, तर या शिस्तीचं पालन करणारं सातपाटी गाव आणि म्हणूनच तो आपण हिलेश भाऊच्या अध्यक्षतेखाली ध्रुव इलेवन सातपाटी मॅच बघताना 4 लाख व्ह्यूअर्स आपल्याला भेटले होते, विसरून चालणार नाही आहे. आणि आता जर आत्तेजी राऊत या आजच्या दिवसात 18,000 व्ह्यूअर्स मिळालेत.
काय क्लास बघायला मिळाला, ही शिस्त बघायला मिळते ह्या शिस्तीमुळे. आणि मार्चमध्ये धर्मवीर चषक इकडे बघायला मिळेल. मार्चमध्ये तुम्हाला ऑरेंज चषक देखील बघायला मिळेल. आजच ऑरेंज चषकची मिटिंग झाली आहे. मुरबाडचा ऑरेंज ग्रुप जो आयोजित करतो अवर आमची. ओहो, 3 चेंडूमध्ये सलग 3 चौकार मारताना धाव संख्या तुम्हाला बघायला मिळते 46. 46 धावाची इथे धावसंख्या उभारलाय. दिवेशला थांबवलं होतं पण नंतर शेवटच्या 3 मध्ये 3 चौकार मारताना दिवेशने आपला साजेसा खेळलाय. संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम बॅटिंग करत असताना आपण दिवेशला बघितलाय. आणि इथे जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला धावसंख्या बघायला मिळते ती 46. 47 धाव विजयासाठी करायचे आहेत. बघा, आपण यूट्यूबच्या माध्यमातून ड्रोनचं शॉट बघत आहात. जबरदस्त कॅल्क्युलेशन, जबरदस्त सिलेक्शन आणि काय सुंदर अफर्ट तुम्ही बघायला मिळतात. उद्याच्या दिवसात आमची ओम साई 3 ठिकाणी लाईव्ह काम करणार आहे. एक सफळा भागामध्ये, नंतर वालीमध्ये, 2 ग्राउंडमध्ये, म्हणजे 3 ठिकाणी. आणि मी सुरुवात जर म्हटलं ना की ग्रामीण भागामध्ये डोंगराच्या पलीकडे जिथे बस देखील जात ते खेड्यापाड्यात जाताना एका गाडीवर टिबलशी तिघं जायचे, पण त्या खेडेगावात जाऊन आपलं नेटवर्क पोचवायचं हे काम केलं ओम साईने. आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला हे लाईव्ह दृश्य बघायला मिळते. सुपर्ब क्वालिटी. मी सुरुवातीपासूनच कौतुक केलं आमच्या तिन्ही यूट्यूबवरचं. सर्वप्रथम आपण यूट्यूबवर आणलं ते पाटील नेटवर्क, नितेश पाटील. त्यानंतर बाकी तुम्ही आलात, श्री लाईव्ह आलं, मग तुम्ही आलात आणि आता मला 20 नेटवर्क बघायला मिळतो. तिन्ही आमचे भावंड आहेत. शेवटी क्वालिटी द्यावी, कोणी बिझनेस कोणाला द्यावा हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण जे जे कार्य करतात त्यांना भूतो भविष्यतो. कारण महागडं काम आहे. एक कॅमेरा सर्व्हिसिंगला गेलं की तुम्हाला 30 ते 35,000 मोजायला लागतात. 3 कॅमेरे सर्व्हिसिंगला गेले की 70,000 मोजायला. आणि मग एखादा ऑर्डर देतो, अरे दादा तो तर 3,000 देतो, पण त्याला नंतर कळते की जेव्हा तो सर्व्हिसिंग करतो की मी काय कमवले आणि काय दिले. काय मॅच बघ राजू पटेल, तुमचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. तब्येत कमी होऊ शकेल, वजन कमी होऊ शकेल, पण तुमच्या डोळ्याचं पाळणं आज एक अप्रतिम बघायला मिळते. पंचांचं जेवढं मी कौतुक करील या पंचगिरीमध्ये, आमचा राजू असून द्या, अजय मोरे असून द्या, एका साईडला आमचे ऑफिशियल पंच ज्यांना आपण निवड केली होती ते म्हणजे अक्कू 5 मार्गाचे, अक्षय राऊत इंडियन फायटरचा मोठा खेळाडू, एका साईडला धीरज मोरे उनबाडचा खेळाडू आपल्याला बघायला मिळाला. एक मोठा खेळाडू महाराष्ट्राच्या पटलावर ज्याने अनेक नाव केलं, देशाच्या क्रिकेटमध्ये देखील नाव केलं, तो जब्बीर खान. आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळते तो निलेश, छोटू नावाने त्याला ओळखलं जाते. 47 धावा विजयासाठी करायच्या आहेत. धावा थांबल्या होत्या पण शेवटच्या 3 चेंडूमध्ये सलग 3 चौकार तुम्हाला बघायला मिळाले आणि धावसंख्या झाली ती 46. ह्या भेळवाल्याची भेळ खात जा, अतिशय सुंदर. बघा किती पातळ शेव आहे जी तुम्हाला प्रॉपर भेळमध्ये बघायला मिळते. हाताच्या बोटावर सोडली की कळते. नंतर कडक पुरी तुम्हाला बघायला मिळते. कुरमुरे बघा किती सुंदर आहेत हातावर. आणि मुगाची चणा डाळ किती सुंदर बघायला मिळते. आणि सोललेले शेंगदाणे आणि मारलेलं बारीक नमकीन अशा पद्धतीची भेळ तुम्हाला हे बघायला मिळते. प्रत्येकाने आवर्जून खिशामध्ये हात टाका, 10-20 रुपये खर्च करा आणि ह्या भेळचा आनंद घ्या. काय सुंदर टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळते. आमचे अनेक मान्यवर इथे तुम्हाला बघायला मिळतात. फायनलच्या मॅचच्या वेळेस ह्या प्रत्येकांची नावं मी घेतील जे जे आम्हाला बॅनरमध्ये बघायला मिळतात. पण न भूतो न भविष्यत याची डोही याचा डोळा, तोच हा सरपंच शतकाचा सोहळा हे मैदानामध्ये बघायला मिळते. एका साईडला मुरबा संघ ज्यांनी साई एकता बिरवाडी उर्वी DJ या संघाला, उर्वी 11 रोहितचा संघ बघायला मिळतो. रोहित 11 या संघाला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तो म्हणजे मुरबे संघ, यश फाउंडेशन पुरस्कृत. आणि एका साईडला आता बघतो, एका साईडला प्रथम फलंदाजी करत आपण साई गणेश सातपाडी संघ धावसंख्येला 46 आणि आता पॅराडाईज संघाला धावसंख्या करायची विजयासाठी 48. प्रेक्षकांचं जेवढं कौतुक करावं, काबिल तारीफ, जितनी मैं तारीफ करूंगा हमारे आने वाले दर्शक जिन्होंने इतने दिनों से हमें काफ़ी बड़ा भरोसा दिया है, जो प्यार जो दचाया इस क्रिकेट के खेल के लिए, मैं आपके सबके मिठागर क्रिकेट के सबकी मैं शुक्रगुजार करता हूँ. देखिए भेड़ का आनंद किस तरह से कहाँ से लिया जाता है. जाऊया मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला गोलंदाज बघायला मिळते तो हर्षल. 47 धावा या विजयासाठी करायच्या आहेत. पहिला चेंडू डॉट्स जात आहे, टॅप केला होता.
पण टॅपमध्ये ताकद झाली पण प्रॉपर डिस्टन्स काढू शकलेलं नाही आहे. पुनश्च हर्षल समोर बॅटर बघायला मिळतो जब्बीर खान. ओ बॅकफुटला जाऊन कट करायचा चेंडू पडल्यानंतर वेगाने येतो, थोडासा बाउन्स झाला आणि चेंडू जातोय डॉट. आमचे परम मित्र मनीषजी आहेत ना, निलेश स्पोर्ट्सचे मालक मनीष गाला मॅचचा आनंद घेतात. मॅच कुठे असून द्या क्रिकेटवर भरभरून प्रेम करणारं एक मोठं व्यक्तिमत्व तुम्हाला बघायला मिळते. पुनश्च हर्षल नावाचा गोलंदाज चेंडू ड्राईव्ह केला आहे, एक धाव बघायला मिळते. खातं खोललं जब्बीर खान आणि एक धाव बघायला मिळते पॅरेडेच्या नावावर. 47 धावा ह्या तुम्हाला विजयासाठी 47 जीत के लिए बनाना है. आखिर 3 गेंदों में 3 बाउंड्री जो मिली उसके बदौलत ये स्कोर हमें 46 देखने मिला. यहाँ से 12 रन मिले और जिस तरह से बल्लेबाजी खुद के ऊपर पूरे भरोसा था, विकेट मुझे फेंकना नहीं है, अंत तक खेलूंगा और अंत गेंद तक बाउंड्री लगाने का काम करूंगा. दिवेश काय बॅटिंग केली या सामन्यामध्ये. हर्षल बॅट पायावर आपटलाय. गुड डिसिजन, व्हाईट बॉल. दोन धावा झाल्यात. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. काटे की टक्कर कहते ना, ईट का जवाब पत्थर से दिया जाता है. ड्राईव्ह केलाय, सरळ चेंडू अडवलाय, जबरदस्त बघायला मिळते. अंडरआर्म खेळाडूच्या छातीच्या बडगड्या आहे ना, वयाच्या 40 वर्षाच्या कमजोर होतील, कारण प्रत्येक चेंडू छातीवर अडवतात. बॅकफुटला गेला, ड्राईव्ह केला, दिव्याच्या हाताकडे डायरेक्ट थ्रो पाहायला मिळतो. इथं जोरदार अपील आणि गडी बाद. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं, चित्त्याप्रमाणे चेंडूवर गेला, हातामध्ये घेतला आणि फ्लेक्झिबल अप थ्रो बघायला मिळाला आणि इथे गडी बाद होतोय. ठोक है, आने वाले को चोट लगा, मगर फील्डिंग करने वाले का तीर कैसा लगा, क्या गीत बजाया है. लढता लढता पडायचं आहे, पडता पडता जिंकायचं आहे आणि आज मला सरपंच चषक जिंकायचं. दोन्ही संघाची महत्वाकांक्षा. पहिलं षटक संपलं, 3 धावा बघायला मिळतात. जबरदस्त बॉलिंग. जाऊया एकदा डीजे कडे पुन्हा. जबरदस्त टॅप शॉट बघायला मिळतो, ज्या टॅप शॉट मानला जातोय.
8 धावा फलकावर लागल्यात. ओ हो काय क्षेत्रक्षण बघायला मिळते. मर्द पुरुषाची छाती असावी, लोखंडाच्या सगळ्या शरीरामध्ये असावा, अशा पद्धतीने छातीवर चेंडू हमखासपणे घेताना 8 धावा फलकावर आहेत. ह्याला तर म्हणतात दर्जा, ह्याला म्हणतात क्लास. आणि म्हणूनच तर अंडरआर्म क्रिकेट का प्रेमात पडलं, का लोकांना मोहात पडते हे पाहायला मिळते. गुड शॉट. इथे सरळ चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. खडखडी चौकार. चे 3 कॅमेरामध्ये ध्रुव राऊत, हर्षद घरत आणि श्रीराज घरत ना, श्रीराज घरत हे 3 कॅमेरामॅन आहेत. बॉलर आता तुम्हाला बघायला मिळतोय हर्षद नावाचा गोलंदाज पाहायला मिळतो. हर्षल आणि हर्षद हा बॅटर आहेत. 2 षटकं 12 धावा. काय जबरदस्त. जब्बीर 10 चेंडू 10 धावा. निशांतला जो खातं खोलायचं आहे, पण अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. पॅराडाईज विरुद्ध साई गणेश सातपाडी. ओ इथे बाकी मोठा झटका. निशान बाद झालेत. सरळ चेंडू दिला हातामध्ये आणि गडी बाद. मोठा झटका बसतोय पॅराडाईज संघाला. तो आता बाकी शिवराव नावाचा डावखोरा फलंदाज आलाय. खऱ्या अर्थाने या संघाला जिवंत कोणी ठेवलं शिवरावने, कारण पहिलाच सामना बोसर पॅकर बरोबर जबरदस्त आपण बघितलं होतं. शिवरामकडे दर्जा आहे, शिवरामकडे क्लास आहे. परफेक्ट डावखोरा फलंदाज म्हणून अनेक सामने जिंकवण्याचं काम केलं आहे. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती 13. रिक्वायर्ड रेंजचा जो विचार केला 12.75च्या सरासरी धावा आता काढायच्या आहेत. काय दर्जा बघायला मिळाल्या स्पर्धेचा. हुकमत गाजवला आयोजकांनी स्पर्धा कशी करावं. आणि जेव्हा जेव्हा या मैदानावर स्पर्धा असतात ना, एक वेगळं चित्र तुम्हाला बघायला मिळते. हर्षद नावाचा क्षेत्रक्षण बघायला. चेंडू थोडा कमी गतीने टाकला. पुन्हा हर्षल. समोर बॅटर तुम्हाला बघायला मिळेल जब्बीर खान. जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करता. चेंडू सरळ जातो हातामध्ये. डॉट चेंडू. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातो. 1 धाव बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होते ती 14. 13 चेंडू 33 धावाची आवश्यकता. 13 गेंदे और 33 रन्स बनाने. 13 बॉल रिमेनिंग 33 रन्स टू विन. काय जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच रंगतदार स्थितीत जाऊ शकते, कारण जब्बीर खान सारखा मोठा फलंदाज अजून देखील मैदानामध्ये आहे. आणि अजून देखील 3 बॅटर ही डकआउटमध्ये बसेल तुम्हाला पॅराडाईज संघाकडनं पाहायला मिळत आहेत. खराब चेंडू आणि खराब यष्टीरक्षण तुम्हाला बघायला मिळते. वाईट चेंडू +1 म्हणजे 2 धावा अवांतर बघायला मिळत आहेत. प्रेक्षकांकडून गॅदरिंग व्हायला पाहिजे.
या 2 धावांची धावसंख्या 16. 13-31. 13 चेंडू 31 धावा. ओ यू गुड क्रिकेट. स्वतःकडे स्ट्राईक ठेवलाय. तशा पद्धतीने बाकी तुम्ही बघता 3 षटकं टाकली गेली. 3 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या झाल्या 17 आणि इथून जर तुम्ही विचार केलाय 12 गेंदों में 30 रन बनाने. 12 चेंडू 30 धावा. डीजे चला आपण इकडे सत्कार करतोय. मी विनंती करतो की अमित बॅनर्जी आप आइए. बिलकुल राजाच्या दरबारातली महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि अभिमानाची प्रत्येकानं आपल्या मायाच्या उबदारशालीने प्रेमात पडणारी वैभवजी भोईर या एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून बघितलात. प्रत्येक मित्र पक्ष वेगळे असतात पण माणसं आपली मनाची असतात आणि नेहमीचं वाक्य तुम्हाला बघायला मिळते. और बिलकुल समोर या ना, समोर या. इकडे दादा इकडे या. इथे बाकी जोरदार स्वागत करते. वैभवजी भोईर यांचं स्वागत करत असताना आम्हाला मिठागर क्रिकेट क्लब इथे बाकी सन्मान चिन्ह आणि पुष्पगीत आनंद होत आहे. जोरदार टाळ्या या व्यक्तिमत्वासाठी असायला पाहिजे. अनेक नातेगोती सांभाळणारा पक्ष जरी अनेक असली तरी मित्रता ही कायम असते. शेवटी आपल्याला इथेच राहायचं आहे. गावाचा विकास कोणताही पक्ष असो कोणी करताना बघायला मिळतात. थँक्यू सो मच वैभवजी. काय आनंद साहेब, एकाच दिवसात 18,000 व्ह्युअर्स आपल्याला बघायला मिळत. 18,000 लोक अजून वाढतील फायनलपर्यंत आणि हे चित्र आपल्या आयोजनामध्ये बघायला मिळते. आमचे आदरणीय परममित्र उत्तम म्हात्रे आपण कृपया मंचावरती या, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेला अनेक पारितोषिक दिलेलं. आज देखील ही सायकल हे आम्हाला त्यांच्याकडे दिले गेलं आहे. आणि आतापर्यंत आम्ही अंडरआर्मच्या एवढ्या मॅचेस बघितल्यात पण इंडियन आर्मीचा एक देखील शिलेदार कधी नव्हतो. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून इंडियन आर्मीचा शिलेदार, जोरदार टाळ्या शिलेदारसाठी असायला पाहिजे. जीवाचं रान करताना भारताचं रक्षण करतायत. इथे ड्राईव्ह केला आहे. जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते आणि याच्यावरून समजायला पाहिजे की सातपाटीच्या बोटीचे जाळे किती मजबूत असतात आणि दाणे घोळ कसे लागतात. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 4 धावा. खणखणीत चौकार. ...21 21 धावा झाल्यात. काय क्रिकेट बघायला मिळालंय. 21 पाणी द्यायचं. चला आयोजक जरा पाणी पोचवा. आयोजक प्लीज पाण्याच्या 2-3 बॉटल्स असतील तर द्यायचं आहे. निश्चितच एक्झर्शन आहे, गरमी आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बनतात. जबरदस्त आयोजन इकडे केलं गेलं. सरपंच चषक सरावली आपण बघत आहात. 21 धावा या फलकावर लागल्यात. 47 धावाचं आव्हान दिलं आहे. अजून देखील हा गुड्डू नावाचा फलंदाज आहे. अशीच मॅच फसली होती बोईसर पॅकर बरोबर आणि तिने गुड्डू नावाच्या फलंदाज चांगली बॅटिंग केली आणि सामना जिंकून देण्याचं काम केलं होतं. कारण गुड्डूकडे एक वेगळा दर्जा, वेगळा क्लास, प्रत्येक चेंडू ड्राईव्ह करण्याची क्षमता आहे. यानंतर दोन्ही संघ थांबायचे आहेत. एका साईडला संघ बघायला मिळेल तो बिरवाडी आणि याच्यातून एक संघ बघायला मिळेल. लगेच बॉल आउट होईल आणि बॉल आउटमध्ये तिसरा संघ घोषित केला जाईल. चांगला डिसिजन आहे. मला आवडला का ट्रॉफीमध्ये फरक असतो. बॉल आउट आपण पहिल्याबरोबर हल्ला की तसं नको. ते इथे चांगला डिसिजन घेतला बॉल आउटचा. 4-4 चेंडू दिले जातील आणि तिसरा विजेता कोण हे बघायला मिळेल. या सामन्यात लगेच तो सामना खेळला जाईल. जबरदस्त मैच. प्रेक्षक जितने भी भाई सपोर्टर्स की तारीफ करूँ उतने कम है और मुझे बिल्कुल आपने गर्वान्वित किया है कि इतने आपने प्यार दिया इस पूरे टूर्नामेंट को. हमारे प्यारे सरपंच जिनके माध्यम से आने वाले 3 सालों में काफ़ी काम और होने के बाकी है.
आबा चिकन सातपाटीमध्ये गेले का तुम्हाला बघायला मिळते. त्यांच्याकडनं 1 किलो चिकन आतापर्यंत दिलं आहे आणि जसे ओव्हर होईल जसे चेंडू जातील तशी ती वाढत जाईल. म्हणजे उद्या आज जर तुम्ही जिंकला तर उद्याचा रविवार फिक्स आहे. आबा चिकन ड्राईव्ह केला, जबरदस्त बॅटिंग. मी म्हटलं ना की हा फलंदाजाकडे क्षमता आहे. सुपर ड्राईव्ह. चांगल्या प्रकारच्या AC, TV, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अतिशय सुंदर गॅरंटेड माल त्यांच्याकडे बघायला मिळतात. दरवर्षी अनेक देशामध्ये फिरण्याचं काम करतात आणि त्या फिरण्याचं काम करत जातात तर तुम्हाला येणाऱ्या कंपन्या ह्या तुम्हाला बाय जर एअरचं तिकीट देत असतात आणि तिकिटामुळे बरेचसे इलेक्ट्रॉनिकचे दुकानदार हे देशाच्या पलीकडे जात असतात. थँक्यू सो मच. एक आदरणीय व्यक्तित्व बघायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा गुड्डू पाहायला मिळतोय. वाईट बॉल लेग ब्रेक झाला आहे पण बघायला मिळते कारण गुड्डूकडे क्षमता आहे. 26 धावा फलकावर लागल्यात. 8 चेंडू 21 धावा. सेमीफायनल झाला. 8 गेंदे 21 रन 21. ओहो ये शॉट नहीं लग पाया. कवर की तरफ खेळायचे बता रहे यहाँ पे 7-21 7 चेंडू आणि 21 धावा. आतापर्यंत 2 सामने तुम्हाला बॉल आउटमध्ये बघायला गेले, बॉल आउट लागले नाही. मग तर दोन्ही सामने तुम्हाला टॉस केला आणि टॉसमध्ये जिंकताना आपण बघायला मिळालाय. इथे 7 चेंडू 21 धावा 47 धावा. मी म्हटलं होतं ना जे शेवटच्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार आले तिथेच काही सामन्याचे चित्र बघायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो ओ जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते. आता 6 चेंडू आणि 21 धावा. काय थ्रिल बघायला मिळते. जबरदस्त मॅच. किती धंदा झाला असेल बघायला मिळते. खट्टा मिठ्ठा तिखा हे बिलकुल भेल आहे. जेवढं कौतुक होतं जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 21 धावा. आणि निश्चितच आपण सरपंच चषक बघत आहात. एक मोठं व्यक्तिमत्व. ना मी सरपंच आहे ना मी फक्त तुमच्या लोकसेवेच्यासाठी असलेल्या लोकांचा दाता आहे असं तुम्हाला म्हटलं जाते. आणि आनंदजी धोडी साहेबांचं बघितलं नुकतीच APL केली. आदर अहमदनगर प्रीमियर लीग TVMच्या मैदानावरती तिथे देखील खूप शिस्त असं बघायला मिळाली. बरेचसे लोक सांगत होते की अहमदनगर प्रीमियर लीग कशी होईल पण एक वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट अशी तुम्हाला एका गावाची बघायला मिळाली, एका आळीची बघायला मिळाली. सरावली भागात येणारे जेवढे अहमदनगरचे घरं आहेत त्या घरातल्या खेळाडूसाठी केलेली ती निवड होती. आणि आता ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमच्या सरपंच साहेबांनी खूप मोठं मनोधैर्य दाखवलं. 6-21. ओ पहिला चेंडू जातोय इथे गडी बाद. DJ चार चेंडू 20 धावा.
एक धाव बघायला मिळते. आता 3 चेंडू आणि 19 धावा. चला इथे बॉल आउटसाठी तयार राहायचं. एक साईडला आपल्याला उर्वी 11 साई एकता बिरवाडी संघ बघायला मिळतो. खूप सारे क्षेत्रक्षण आणि इथे आता तुम्हाला बघायला मिळेल 2 चेंडू 19 धावा. बघा आयोजक मोतीलाल शहा यांनी देखील या स्पर्धेसाठी खूप चांगलं सांगितलं आहे. बॉल आउट करायचं